नमस्कार मित्र, मी डॉक्टर निरंजन शहा, तुमचा सर्वांचा मित्र आणि ई ज्ञान अँड अकॅडमिक सोल्युशन या चॅनलचा होस्ट. मी तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स ऍक्ट 1961च्या अंतर्गत रेट्स ऑफ टॅक्सेस इन इंडिया. मित्र, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पर्सन या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या व्यक्ती येतात, ज्यामध्ये आपण बघितलं होतं इंडिव्हिज्युअल, HUF, फर्म, कंपनी, लोकल अथॉरिटी अशा वेगवेगळ्या व्यक्तींचा या पर्सन या डेफिनेशन मध्ये समावेश केलेला आहे. आज आपण या पर्सन पैकी एक व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत की इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या काही पर्सन्स आहेत किंवा ज्या काही असेसी आहेत यांचं टॅक्सेशन कोणत्या नियमाने होतं किंवा यांच्या इन्कमवरती टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दरवर्षी फायनान्शियल ऍक्ट तयार करून या संदर्भामध्ये नवीन नवीन प्रोव्हिजन्स आणल्या जातात. चालू वर्षी इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक पॅरलल टॅक्स सिस्टीम सुरू केलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला किंवा प्रत्येक असेसीला दोन पद्धतीने टॅक्सेशन होऊ शकतं किंवा दोन पैकी एका पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन तो करू शकतो. या ठिकाणी त्यामुळे दोन ऑप्शन मिळालेले आहेत. तर आपण ह्या दोन्ही ऑप्शनची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत. मित्र, पहिला ऑप्शन जो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय तो आहे नॉर्मल रेट, म्हणजे नॉर्मल टॅक्स रेट्स. थोडक्यात म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीने टॅक्सेशन होत होतं वेगवेगळ्या स्लॅब प्रमाणे, म्हणजे त्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं त्याचं एज विचारात घेतलं जात होतं, म्हणजे त्याचं एज हे 60 पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती किंवा नॉन रेसिडेंट कॅटेगरीमध्ये येणाऱ्या व्यक्ती किंवा रेसिडेंट परंतु सिनियर सिटीजन असणाऱ्या व्यक्ती किंवा सुपर सिनियर सिटीजन असणाऱ्या व्यक्ती अशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन करून या प्रत्येकासाठी सेपरेट स्लॅब त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने ठरवलेले आहेत. आता आपण या नॉर्मल रेटचा जर विचार केला किंवा आपण या नॉर्मल रेटला जुनी टॅक्स सिस्टीम आहे असं सुद्धा म्हणू शकतो. गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी ज्या पद्धतीने टॅक्स सिस्टीम आपण रन करत होतो त्याच पद्धतीने रेट्स ऑफ टॅक्सेस हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. फक्त हे करंट इयर साठीचे रेट्स आहेत. यामध्ये पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे रेसिडेंट इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आणि नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल यांच्या संदर्भामध्ये आहे. आता त्यातल्या त्यात रेसिडेंट इंडिव्हिज्युअलचा जर विचार केला तर रेसिडेंट इंडिव्हिज्युअल मध्ये देखील ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे अशा रेसिडेंट इंडिव्हिज्युअलचा समावेश या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये केलेला आहे. दुसरी एक कॅटेगरी या ठिकाणी केलेली आहे जे म्हणजे रेसिडेंट परंतु ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे आणि 80 पेक्षा कमी आहे अशा कॅटेगरीमध्ये येणाऱ्या व्यक्ती, ज्याला सिनियर सिटीजन असं म्हटलेलं आहे. आणि तिसरी एक कॅटेगरी केलेली आहे ज्यामध्ये सुपर सिनियर सिटीजन अशी संकल्पना वापरली आहे. यात देखील रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आहेत परंतु यामध्ये ज्यांचं वय 80 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना जो काही इन्कम मिळतो त्या इन्कमवरती त्यांनी टॅक्स कसा भरायचा या संदर्भामध्ये प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. मित्र, सुरुवातीला आपण ज्या व्यक्तींचं वय 60 पेक्षा कमी आहे अशा रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आणि जे नॉन रेसिडेंट आहेत त्या ठिकाणी एज कोणत्याही लिमिट त्या ठिकाणी विचारात घेतलेली नाही नॉन रेसिडेंटसाठी. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी जी काही नॉर्मल टॅक्स रेट सिस्टीम आहे ती कशी आहे हे आपण सुरुवातीला बघू. पहा, रेसिडेंट की ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे किंवा नॉन रेसिडेंट यांच्या इन्कमचे स्लॅब अशा पद्धतीने ठरवलेले आहेत. अप टू ₹2,50,000 दोन कॉलम त्या ठिकाणी आहेत. नेट इन्कम किती असेल आणि त्याच्यावरती किती टॅक्स बसेल अशा पद्धतीचा. जर इन्कम 2.5 लाख रुपयापर्यंत असेल तर कोणताही टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. ₹2,50,001 टू ₹5 लाख म्हणजे ज्यापेक्षा ज्यांचा इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे
परंतु 5 लाखापेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या इन्कमवरती 5% टॅक्स भरायचा आहे. तिसरा स्लॅब त्या ठिकाणी दिसून येतो ₹5 लाख टू ₹10 लाख. 5 लाख ते 10 लाख या दरम्यान इन्कम असेल, म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त आणि 10 लाखापेक्षा कमी इन्कम असणाऱ्या जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या सर्वांसाठी 20% टॅक्स रेट आहे. आणि ज्यांचा इन्कम 10 लाखापेक्षा जास्त आहे त्या सर्वांच्या म्हणजे त्या सर्वांवरच्या इन्कमवरती, म्हणजे 10 लाखाच्या वरच्या सगळ्या इन्कमवरती 30% टॅक्स कॅल्क्युलेट केला जाईल. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, या ठिकाणी जे रेसिडेंट इंडिव्हिज्युअल ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे आणि जे नॉन रेसिडेंट आहेत यांच्यासाठी नॉर्मल टॅक्स रेट्स कशा पद्धतीचे आहेत, तर 2.5 लाख रुपयापर्यंत त्यांचा इन्कम टॅक्स फ्री आहे, त्यांनी कोणत्याही पद्धतीचा टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. 2.5 लाखापेक्षा इन्कम जास्त असेल परंतु तो 5 लाखापेक्षा कमी असेल तर 5% टॅक्स बसेल. 5 लाखापेक्षा इन्कम जास्त असेल परंतु 10 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर 20% टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागेल. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा इन्कम 7 लाख रुपये आहे, तर त्या व्यक्तीला पहिल्या 2.5 लाखावरती कोणत्याही पद्धतीने टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. 2.5 लाख ते 5 लाख या दरम्यान जेवढा डिफरन्स आहे, म्हणजे 2.5 लाख ते 5 लाख या दरम्यान पुन्हा 2.5 लाखाचा डिफरन्स आहे, तर या 2.5 लाखावरती 5% आपल्याला टॅक्स बसेल. आणि पुढं 5 लाख ते 7 लाख या दरम्यान, म्हणजे 7 लाख हे लिमिट आहे आपल्या इन्कमचं, तर 5 ते 7 लाख या दरम्यान जो इन्कम आहे, म्हणजे साधारण 2 लाख रुपये हा इन्कम आहे, तर या इन्कमवरती 20% टॅक्स बसेल किंवा तेवढा कॅल्क्युलेट केला जाईल. जर एखाद्या व्यक्तीचा इन्कम 10 लाखापेक्षा जास्त जात असेल तर त्या व्यक्तीला 30% टॅक्स भरावा लागेल. तर ही एक टॅक्स सिस्टीम इंडिव्हिज्युअलसाठी आहे ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे. ओके, आता आपण बघूया रेसिडेंट पण सिनियर सिटीजन, म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे आणि 80 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींसाठी. रेसिडेंट सिनियर सिटीजन जे आहेत ते यांच्यासाठी स्लॅब कशा पद्धतीचे आहेत बघा. अप टू ₹3 लाख, 3 लाख रुपयापर्यंत कोणताही इन्कम टॅक्सेबल नाही, त्याचा नील रेट आहे. 3 लाख ते 5 लाख यांना 5% टॅक्स भरावा लागेल. 5 लाख ते 10 लाख 20% टॅक्स भरावा लागेल. 10 लाखापेक्षा जास्तीच्या इन्कमवरती 30% टॅक्स भरावा लागेल. जसे शेवटचे दोन्ही स्लॅब हे इंडिव्हिज्युअलसाठी कॉमन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा कमी आहे त्यांना सुद्धा आणि ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे 5 लाखाच्या वरचे इन्कम हे 20% टॅक्सेबल आणि 10 लाखाच्या वरचे इन्कम 30% टॅक्सेबल होणारे आहेत. यानंतर आपण तिसरी कॅटेगरी बघूया, सुपर सिनियर सिटीजन, म्हणजे ज्यांचं वय 80 पेक्षा जास्त आहे यांच्यासाठी काय टॅक्स स्लॅब दिलेले आहेत. अप टू ₹5 लाख, 5 लाख रुपयापर्यंत यांना कोणत्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स बसणार नाही. 5 लाखापेक्षा जास्तीचा इन्कम हा 20% टॅक्सेबल असेल 10 लाखापर्यंत आणि 10 लाखापेक्षा जास्तीच्या इन्कमवरती 30% टॅक्स त्यांना भरावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे तिन्ही इंडिव्हिज्युअलसाठीचे नॉर्मल टॅक्स रेट्स आहेत. हा एक ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनने तुम्हाला किती टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट होते हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. आणि दुसरा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे, तो ऑप्शन देखील आपण पाहूया. ऑप्शन बी, याला काय म्हटलेलं आहे, स्पेशल टॅक्स रेट्स. पहिला नॉर्मल होता, आता आहे स्पेशल टॅक्स रेट्स. या ठिकाणी कंसात आपल्याला असं म्हटलेलं आहे, ऍप्लिकेबल टू ऑल इंडिव्हिज्युअल्स, सर्व प्रकारच्या इंडिव्हिज्युअलसाठी, मग तो रेसिडेंट असेल की नॉन रेसिडेंट असेल, इव्हन त्याचं वय 60 पेक्षा कमी आहे, 60 पेक्षा जास्त आहे, 80 पेक्षा जास्त आहे, असं कोणताही भेदभाव या ठिकाणी केलेला नाही. सर्व इंडिव्हिज्युअल साठी एकच स्पेशल टॅक्स रेट स्लॅब त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या ठिकाणी तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या हा त्यांचा कॉमन टॅक्स रेट, म्हणजे सर्वांसाठी तिन्ही कॅटेगरीसाठी हा टॅक्स रेट या ठिकाणी हा स्लॅब आपल्याला दिसून येतो. अप टू ₹2,50,000 डील, कोणत्याही पद्धतीने 2.5 लाखापर्यंत इन्कम नाही, कुणालाच नाही,
ज्यांचं वय 60 पेक्षा कमी असेल, जास्त असेल, कुणासाठी 2.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स फ्री आहे. 2.5 लाख ते 5 लाख या रकमेवरती 5% टॅक्स भरायचा आहे. 5 लाख ते 7.5 लाख या रकमेवरती 10% स्लॅब टॅक्स भरायचा आहे. 7.5 लाख ते 10 लाख 15% टॅक्स भरायचा आहे. 10 लाखापेक्षा जास्त 12.5 लाखापर्यंत 20% टॅक्स असणार आहे. 12.5 लाख ते 15 लाखापर्यंत 25% टॅक्स असणार आहे. आणि 15 लाखापेक्षा जास्त रकमेवरती जो काही इन्कम असेल त्याच्यावरती तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने इन्कम टॅक्सचे स्लॅब दिलेले आहेत. यानंतर तुम्हाला या इन्कमचं कॅल्क्युलेशन म्हणजे या टॅक्सचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याच्यावरती सरचार्ज भरावा लागणार आहे. तर तो सरचार्ज कसा असेल, जर तुमचा टोटल इन्कम हा 50 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जेवढं काही टॅक्स कॅल्क्युलेट झालेला आहे त्या टॅक्सच्या 10% टॅक्स तुम्हाला एक्स्ट्रा भरावा लागेल. सरचार्ज म्हणजे एक्स्ट्रा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. जर तोच टोटल इन्कम 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर आलेल्या टॅक्सच्या 15% तुम्हाला सरचार्ज बसेल. इन्कम 2 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर 25% आणि 5 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर 37% तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त हेल्थ आणि एज्युकेशन सेस सुद्धा असणार आहे तुम्हाला. म्हणजे सरचार्ज हा फक्त वरती इन्कम 50 लाखापेक्षा जास्त गेला तर तुम्हाला सरचार्ज भरावा लागेल. परंतु ज्यांचं इन्कम 50 लाखापेक्षा कमी असेल त्यांना कोणत्याही पद्धतीचं सरचार्ज असणार नाही. मात्र हेल्थ आणि एज्युकेशन सेस सर्वांसाठी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल तुमची जी काही टॅक्स लायबिलिटी येईल याच्या 4% हा कॅल्क्युलेट केला जाईल. ज्यांना सरचार्ज भरायचा आहे त्यांना टोटल इन्कम त्याचा जो टॅक्स असेल तो टॅक्स प्लस सरचार्ज या अमाऊंटवरती 4% कॅल्क्युलेशन करून हेल्थ आणि एज्युकेशन सेस पेड करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रहो इंडिव्हिज्युअलचं टॅक्सेशन या ठिकाणी कसं केलं जातं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. मित्रहो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.